ओ ऐक पांडुरंगा एक मात, काही बोलणे आहे एकांत. आम्हा जरी तारील संचित, तरी उचित काय तुझे. ऐक पांडुरंगा एक मात, काही बोलणे एकांत. आम्हा जरी तारील संचित, तरी उचित काय तुझे. उसने फिडिता धर्म तो कोण, काय तया मानवेल जन. काय गा मिरवुनी भूषण, वाया थोरपण जनामध्ये. उसने फेडिता धर्म तो कोण, काय तया मानविल जन. काय गा मिरवुनी भूषण, वाया थोरपण जनामध्ये. ऐक पांडुरंगा एक मात, काही बोलणे आहे एकांत. आम्हा जरी तारील संचित, तरी उचित काय तुझे. ऐक पांडुरंगा एक मात, काही बोलणे आहे एकांत. आम्हा जरी तारील संचित, तरी उचित काय तुझे. अन्न जरी न मिळे तयासी देणे, अगांतुक पात्र उचित दान. उपकार तरी धन्वंतरीपणे, जरी देणे घेणे नाही आशा. अन्न जरी न मिळे तयासी देणे, अगांतुक पात्र उचित दान. उपकार तरी धन्वंतरीपणे, जरी देणे घेणे नाही आशा. ऐक पांडुरंगा एक मात, काही बोलणे आहे एकांत. आम्हा जरी तारील संचित, तरी उचित काय तुझे. ऐक पांडुरंगा एक मात, काही बोलणे आहे एकांत. आम्हा जरी तारील संचित, तरी उचित काय तुझे. शूर तो तयासी बोली जे जान, पाठीसी घालोनी राखे दिना. पार पुण्या नाही त्या भूषणा, ऐक नारायण वचन हे. शूरत्व तयासी बोली जे जाना, पाठीसी घालो आणि राखे दिना.
पार पुण्या नाही त्या भूषणा, ऐक नारायणा वचन हे, ऐक पांडुरंगा एक मात, काही बोलणे आहे एकांत, अमा जरी तारील संचित, तरी उचित काय तुझे, ऐक पांडुरंगा एक मात, काही बोलणे आहे एकांत, अमा जरी तारील संचित, तरी उचित काय तुझे, आता पुढे बोलणे ते काही, मज तारसील तरीच सही, वचना पुले सिद्धी न्हेई, तुका म्हणितई मज कळसी, आता पुढे बोलणे ते काही, मज तारसील तरीच सही, वचना पुले सिद्धी न्हेई, तुका म्हणितई मज कळसी, ऐक पांडुरंगा एक मात, काही बोलणे आहे एकांत, अमा जरी तारील संचित, तरी उचित काय तुझे, ऐक पांडुरंगा एक मात, काही बोलणे आहे एकांत, अमा जरी तारील संचित, तरी उचित काय तुझे, कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितू ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी, सहजयति सिंधुर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम, वासर्मनिरीवतम सरासी नाशयति विघ्नम, या कुंदेन्दु तुषार हरधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या स्वीत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता समपतु, सरस्वती भगवती निशीस जाड्या पहा, मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत कृपातम वंदे परमानंद माधवम्, नारायण नमस्कृत्य नर चैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत, वसुदेव सुतं कंस चाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु, ज्ञानमे पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वाचा सो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो, ज्या हस्ती गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो, ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राण तकलेश नाशाय गोविंद तुझ शरणम,
ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वंदे विष्णुभवभयहार सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम। चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एकाक्षरम पुंसां महापातकनाशनम ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीव लोचनम जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम श्री राम राम रणकर्कश राम राम श्री राम राम शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्री रामचंद्र चरणो वत्सा गृणामि, श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालुर नान्यं जाने नैव जाने न जाने। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसां महापातकनाशनम। पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, बाळू मामा 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 नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास रान शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ बिन शंभो मज कोण तारी। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ विन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई,
नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. श्याम सुंदर गोपाला, मनमोहन गोपाला. गोपाल गोपाल गोपाल, गोपाल गोपाल गोपाल. श्याम सुंदर गोपाल, मनमोहन गोपाल. गोपाल गोपाल गोपाल, गोपाल गोपाल गोपाल. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. मारुतीला फुले वाह, गणपतीला तुरी वाह. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. मारुतीला फुले वाह, गणपतीला तुरी वाह. महादेव पिंडीवारी बेल शोभे हिरवा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी. गीता भागवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी. राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी. गीता भागवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी. राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी. गीता भागवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी. राजा राम राम राम, सीता राम राम राम. हरि राम राम राम, सीता राम राम राम. प्रभो राम राम राम, हरि राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. जय जय विठ्ठल रखुमाई.
ओम नमो नारायण वेद पारायण सत्यनारायण लक्ष्मी नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण सत्यनारायण वेद पारायण श्रीमद नारायण भगवत नारायण ओम नमो नारायण विष्णु नारायण राम नारायण कृष्ण नारायण हरि नारायण विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण ओम नमो 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 नारायण हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मायोग पीठे तठे विमरत्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य निष्णुं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं श्री राम राम जय जय राम श्री राम जय 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 राम श्री राम राम जय जय राम श्री 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 राम राम जय जय राम श्री 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 राम जय जय राम जय जय राम जय
जय राम. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग ओवी 50 ते 75. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो समेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजे आणि आपुलिये चाडे आपा दिले हे मांडे की तेजिले कर्म सांडे आयशे आहे. हे वायाची सैरा बोली जय उकलू तरी देखोनी पाहिजे परी त्यजिता कर्म न तेजे निभ्रांत मानी. जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन अपेशी असे देखे वित कर्म जे तुले ते सगळे जरी ओसंडले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रीचे तेज गेले की नासारंध्र बुजाले की नासारंध्र बुजाले परिमूळून घे. सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रीचे तेज गेले हे नासारंध्र बुझाले परिमळून घे. ना तरी प्राणपान गती की निर्विकल्प झाली मती की क्षुधा तृषादी आरती खुंटलियाम हे स्वप्नाव बोध उठेले चरण चालू विसरले हे आसो काय निमाले जन्म मृत्यू. हे न ठक्याची जरी काही तरी सांडिले ते काही मनोनी कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. कर्म पराधीनपणे निपजत से प्रकृती गुणे यरी धरी मोकली अंतकरणे वाहिजे वायाम. देखे रती आरुढी जय मग जरी निश्चळू वैशी जय तरी चळू होऊन हिंडी जय परतंत्र. का उचलिले वायुवशे चळे शुष्क पत्र जैसे निचेष्ट आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे निष्कर्म ही व्यापारे निरंतरम. मनवुनी संगू जव प्रकृतीचा तववरी त्यागुण घडे कर्माचा ऐशियाही करू म्हणती तयाचा आग्रह होची उरे. मनवुनी संगू जव प्रकृतीचा तववरी त्यागुण घडे कर्माचा ऐशियाही करू म्हणती तयांचा आग्रहोची उरे. जे उचित कर्म सांडिती मग नष्कर्म्य होऊ पाहती परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी तया कर्म त्यागून घडे. जे कर्तव्य मनी सांपडे वरी नटती ते पुढे दरिद्र जान ऐशे ते पार्था विषयासक्त सर्वता ओळखावे तत्वता भ्रांती नाही. आता देई अवदान प्रसंगे तुझ सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गुढ बाह्यांतरी रूढ लौकिक भागुम. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ
बाह्यांतरी रूढ लौकिक भागुम जो इंद्रिया अज्ञान करी जो इंद्रिया अज्ञान करी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म नव्हेरी उचित जे तो कर्मेंद्रिये कर्मी राटता तरी न नियमी परी तेथेची निउर्मी झांकोळेना तो कामना मात्रे न घेपे मोह मळे न लिंपे तैसे जळी जळ न शिंपे पद्मपत्र तैसा संसर्गा माझी असे सखळा सारिखा दिसे जैसे तोय संज्ञा भाषे भानुबिंब तैसा सामान्यत्व पाहिजे तरी साधारणोची देखिजे एरवी निर्धारिताने निजय सोय जयाची आयशा चिन्नी चिन्मी तू देखसी तोची मुक्तू आशा पाश रहितू ओळख पाम अर्जुना तोची योगी विशेषी जे जो जगी मनानी ऐसा होय या लागी मन पे तुते तू मानसा नियम करी निश्चळ होय अंतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्त तू सुखे तू मानसा नियम करी निश्चळ होय अंतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्त तू सुखे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 29 म्हणजे ब्रह्मपत्रातील 4था अध्याय आणि भाग 3। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। हनुमंता होई चिरंजीवी तेही जीवित्व ज्ञान अनुभवी नित्य नवा सुख संभवी श्रीराम पदवी वैभवे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानिल संतासी रंजवू चित्तासी आपोलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुटानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझा जनस विकाज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा एवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून उधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 29व्या अध्यायाच्या भाग 3 ला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून
सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरयांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री गुरु श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. सीता माऊली हनुमंतरायाच्या मुखातून रामरया सुखरूप आहेत, लक्ष्मण दादांची खुशाली हनुमंतरायाच्या मुखातून माऊलीला समजते. माऊलींना आनंद होतो आणि आनंदामध्ये सुखसंपन्न झालेल्या माऊली हनुमंतरायाला म्हणतात, मी तुला आता भरभरून आशीर्वाद देते. आणि ग्रंथ करते शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, श्रोते मंडळी हो, रामभक्त मंडळी हो, तुम्ही ते सावधानतेने ऐका. सीता माऊलीनं हनुमंतरायाला काय आशीर्वाद दिला, किंवा काही मंडळी महाराज मंडळीच्या पाया पडत असतील, कीर्तनकाराचं, साधूंचं, संतांचं, महाराजांचं दर्शन घेत असतील, तर त्यांनी काय आशीर्वाद द्यावा, किंवा आपण काय आशीर्वाद देतो, आणि माऊलीनं काय आशीर्वाद दिला, याच्यामध्ये किती फरक असतो. हा फरक नाथरायांनी सांगण्यासाठी हनुमंतरायाला भरभरून दिलेला सीता माऊलीच्या मुखातून जो आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादाची चिंतनाची सेवा चालू आहे. सीता माऊली हनुमंतरायाला म्हणतात, हनुमंता होई चिरंजीवी. हनुमंतराया तू कधीही मृत्यूच्या मुखी पडणार नाहीस. तू अमर होशील, तू चिरंजीवी होशील. बुद्धिमत्तेमध्ये सर्वोत्तम, श्रेष्ठतम, वरिष्ठम, अधिकतम, उत्तम उत्तम, बुद्धिमत्तम वरिष्ठम असा होशील. तुझ्या जीवनामध्ये तुझ्या जीवाला नित्य 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 आनंद प्राप्त होईल. नव्या 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 अनुभवाची अनुभूती तुला येईल. आणि हे कशामुळे घडेल, तर तुझ्या हातून रामरायाची जी सेवा घडते, तुझ्या मुखातून जे रामनामाचं चिंतन निघतं, तू जेवढ्या आर्ततेनं, तळमळीनं, अगदी अंतःकरणापासून दणकटपणे रामकथा सांगतोस, जेवढा देवावर तुझा विश्वास आहे, भगवान परमात्मा श्रीरामावर तुझी अढळ श्रद्धा आहे, तुझी निश्चिम भक्ती पाहून माझं मन हनुमंत आनंदित झालेले. रामरायाच्या भक्तामध्ये भक्त शिरोमणी म्हणून हनुमंत तुझा नंबर लागेल. निरूपणे तरी कैशी करावी, रंगे तरी कैशी भरावी. निरूपणे कैशी करावी. आपल्या मुखातून आपण निरूपण करत असताना कसं करावं, हे समर्थ रामदास स्वामी म्हणतात, निरूपणे तरी कैशी करावी, रंगे तरी कैशी भरावी. येणे पदवी पावे रघुत्तम नामाची.
जेणेकरून आपल्याला आपल्यावर जगाचा देव असणाऱ्या रामाची कृपा होईल असा आपल्या कथेमध्ये रंग भरावा आणि अशी कथा नवरसानी परिपूर्ण असावी. आणि रामरयेने अशी कथा माऊलीला ऐकवली. श्रीराम स्वरूपाचं वर्णन माऊलीला हनुमंतरायाने ऐकवलं. म्हणून हनुमंतरायाला माऊली आशीर्वाद देऊ लागलेले आहेत. तुझ कळी काळ कापे चळी ऐसा होशील आतुरबळी यश पावशी भूमंडळी नामस्मेळी श्रीरामे. ए हनुमंता, तू एवढा पराक्रमी, एवढा महाबळी, नवे नवे हनुमंता तू आतुरबळी होशील. या भूमंडळामध्ये तू यश संपादन करशील आणि या रामनामाच्या चिंतनाच्या सामर्थ्यावर, शक्तीवर कळीकाळ सुद्धा तुझ्याकडे पाहून हनुमंता थरथर कापेल, चळचळ कापेल, त्याला सुद्धा भीती वाटेल, असा तू आतुरबळी होशील असा आशीर्वाद माऊली सीता हनुमंताला देते. आपल्याला जर एखाद्याला आशीर्वाद द्यायचा असेल तर आपण मनातल्या मनात त्याचं चांगलं झालेलं आपल्याला कधी बरं वाटतं का? मग कसं कोणी तुम्हाला महाराज म्हणावं? तुम्हाला वाटतं आम्ही तुकोबारायाची बरोबरीच आहे, ज्ञानोबारायाच्या बरोबरीच आहे, एकनाथ महाराजांच्या रामायणाचा आम्ही अभ्यास करतो, वाचतो, सांगतो, गातो. अरे पण तुमच्यातला मल विक्षेपण आवरण गेलंच नाही. तुम्ही काय दुसऱ्याला आशीर्वाद देणार आहे? अरे अगोदर तुम्ही या गोष्टीचा विचार करा की तुमच्या कर्मानं तुमचा तरी उद्धार होईल का? मग तुम्ही बाकीच्याचा काय उद्धार करणार आहे? बाकीच्याचा काही उद्धार करणार नाही. आशीर्वाद देताना तुम्ही काय दुसऱ्याला चांगला आशीर्वाद देणार आहे? पण लोकांनी पाया पडावं, सगळी दर्शनाला आपल्या रांग लागावी, लोकांनी आपल्याला महान म्हणावं, ही अपेक्षा तुम्ही का ठेवावी? ठेवणं योग्य आहे का? तेवढी लायकी आहे का? आपली तेवढी पात्रता आहे का? हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. आपली मर्यादा किती, आपण किती खोल पाण्यामध्ये जाऊ शकतो, पोहू शकतो, याचा अंदाज आपल्याला स्वतःला तरी आहे का? याचा विचार करायला पाहिजे. आणि दुसऱ्याचं चांगलं व्हावं ही पहिल्यांदा अपेक्षा पाहिजे. म्हणून आशीर्वाद देताना प्रत्येकाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून हा नात्रयांचा 88 आहे. निरसोनिया ज्ञान ज्ञान श्रीराम भजने प्रबुद्ध प्राज्ञ न्ययमुखे जानपन श्रीराम स्मरणाचे निवळे. ज्ञान आणि अज्ञान हनुमंता गिळणारा तू भक्त शिरोमणी आहेस, त्याचं निरसन करणारा तू निजभक्त आहेस. हुशार कुणाला म्हणावं, चतुर कुणाला म्हणावं, प्रबुद्ध कुणाला म्हणावं, प्राज्ञ कुणाला म्हणावं, विद्वान कुणाला म्हणावं? जो रामभजनामध्ये आपला अहर्निशी काळ घालवतो, अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस नामचिंतन करतो, नामाचे चिंतन प्रगट पसारा, आसाल जेथ तेथ करा.
त्याला विद्वान म्हणतात, त्याला चतुर म्हणतात, त्याला हुशार म्हणतात, त्याला प्राज्ञ म्हणतात. राम नामाचं स्मरण करणं याच्यासारखी या जगामध्ये दुसरी कोणतीही सामर्थ्य शक्ती नाही. रामनामाची एवढी ताकद आहे, एवढं बळ आहे की वाऱ्या हाती चाले माप सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. सज्जनाला, साधूंना, महाराज मंडळींना, जे ज्ञाते आहेत, ज्यांचा अभ्यास गाढा आहे, जे तत्वानं निरूपण करतात, तत्वानं चिंतन करतात, त्यांच्यावर खरोखरच या भगवंताच्या नामस्मरणाची ताकद प्राप्त झालेली असते. भक्ती हीच मोठी शक्ती आहे. दुसरी शक्तीच्या जगामध्ये नाही. शतयोजन सिंधू आघादम, तू वालंगिला जैसा गोष्पद, त्यापुढे कायसे माझे वरद, प्रज्ञा प्रबुद हनुमंत. हे हनुमंता, सीता माऊली म्हणते, तुला आशीर्वाद द्यावा एवढी माझी योग्यता आहे का, याचाही प्रश्न मला स्वतःला पडतो. सीता माऊली आत्मचिंतन करते. याला आत्मबोध म्हणतात, याला तत्व निरसन म्हणतात. आणि सीता माऊली म्हणते, अरे 100 योजन 400 कोसाचा समुद्र एकाच ढांगेमध्ये, एकाच उड्डाणामध्ये पार करणारा तो हनुमंत. पावसाळ्यामध्ये या भूमातेवर गाई गुरं चालत असताना त्यांच्या नख्याची पाऊलं उमटलेली असतात. त्या पाऊलामध्ये पावसाचं पाणी साठावं आणि आपण तिथून निघालो तर आपण ढांग टाकतो आणि ते साठलेल्या पाण्याला पार करून जातो. सीता माऊली म्हणते, गाईच्या खुराच्या वनानं पृथ्वी मातेवर जो खोलगट भाग निर्माण झाला, त्या भागामध्ये पावसाचं पाणी साठलं. ते जसं आपण सहजासहजी ओलांडू शकतो, तसं हनुमंता 400 कोसाचा समुद्र एका उड्डाणामध्ये ओलांडून तू लंकेमध्ये पोहोचला. एवढी ताकद, एवढं बळ, एवढी चतुराई हनुमंता तुझ्याकडे आहे. तू महान आहेस, विद्वान आहेस, हुशार आहेस, बुद्धिमत्तेमध्ये सर्वोत्तम आहेस, वरिष्ठम आहेस. कारण चतुरपणा संसारात करावा, परमार्थात आल्यानंतर आपली चतुराई भगवंताशी जोडावी. कारण भगवान परमात्मा किंवा त्याचे भक्त चतुर असतात. म्हणून संत म्हणतात, चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खणी, मुकुट सकळा मणी, धन्य तूची विठोबागा. चतुरांचा शिरोमणी असणारा आमचा लाडका देव, ज्याचं नाव आहे विठोबा, तो पंढरीचा पांडुरंग भगवान परमात्मा सगळ्यामध्ये चतुर आहे. विटेवरी हुबा, कटेवरी हात, काय मौजेचा तो पंढरीनाथ. नाही घडविला, नाही जडविला, देव
दह्या दुधानं न्याला. देवाला देवाचं अंग शालू न पुसला. गोपी चंदाचा टिळालेला देव विठेवरी कैसा उभा राहिला. नाही जडविला नाही घडविला. देव विठेवरी कैसा उभा राहिला. असा भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याचा लाडका भक्त हनुमंत आहे. आणि हनुमंताला भगवंताची अर्धांगिनी माऊली सीता श्रीरामकांता आशीर्वाद देताना म्हणते, माझा आशीर्वाद देणं हे कर्तव्य आहे, पण माझी ती योग्यता आहे का, माझी तेवढी भक्ती आहे का, याचा माझा मी विचार करते. अशी माऊली बोलते. तुझ मनोनय वानर सुरा सुरा तू दुर्धर. धांडोळीले लंकानगर निशाचरे गांजोणी. दिसायला तू पशु आहेस, वानर आहेस, पण सीता माऊली म्हणते तुला वानर म्हणू नये. जो नरामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, ज्याची वाहवा केली जाते, असा तू नरश्रेष्ठ वानर आहेस. वानर म्हणणं सुद्धा तुला चुकत, जे देवादिकाला सुद्धा अतिशय अवघड अशा प्रकारची गोष्ट आहे. ती गोष्ट तू सहज शक्य करतोस हनुमंता. लंकेमध्ये आलास, तेही 400 कोसाचा समुद्र ओलांडून. अरे इथलं एक ना एक घर तू शोधून काढलंस, आणि तिथं भक्तिरूपी सीता सापडते का, हे लंकेमध्ये तू पाहिलंस. एवढंच नाही, घर दांडोळी घेत असताना अखेरीस तू काय केलं, तर इथल्या राक्षस मंडळींना गांजलं, सळो की पळो करून सोडलं. असा तू आतुरबळी हनुमंत आहेस. माऊली सीता हनुमंत याला बोलते, एकला एक हनुमंत रावणाचे सभे आत. करुणी राक्षसा आकांत लंकानाथ गांगीला. अरे तू जोडीदार सुद्धा बरोबर घेऊन आला नाही कुणी. एकला एक आलास तरी कुणाला घाबरलं नाही. लंकेचा राजा रावण आहे, तो काय साधा आहे का. आपल्या सिंहासनाला त्यानं नवग्रहाची पायऱ्या केलेल्या आहेत. आपल्या असणाऱ्या बंदीखान्यामध्ये स्वर्गीचे अमर 33 कोटी देव बंदीखान्यात टाकलेले आहेत. एवढंच नाही तर सगळे देव रावणाच्या घरी काम करतात. प्रत्येकाला काम वाटून दिलेले आहेत, आणि ती काम जर नाही केली तर त्या देवांना बुक्क्याचा लातांचा मार रावण देतो. म्हणजे रावणाच्या पुढं देवाची सुद्धा काय बोलायची. एकाने 33 कोटी, हे 33 कोटी 33 कोडी जे देव आहेत ते रावणा पुढे ब्रशब्द काढत नाहीत. पण त्या रावणाच्या लंकेत येऊन एकट्या हनुमंता तू सगळ्या सभेला नागवलं, रावणाला बदललं, रावणाचा मुकुट खाली पाडला, रावण अपमानित केला. मग हनुमंता तुला वानर कसं म्हणू. वानर म्हणणं सुद्धा योग्य दिसत नाही.
अशी माऊली सीता बोलते. लंके माझी कडोवी कडी गांजिल्या राक्षसांच्या कोडी, रावणाची सभा उघडी केली रोकडी तू ऐके. हे हनुमंता, काय तुझ्या कर्तृत्वाचं पराक्रमाचं वर्णन करावं. लंकेमध्ये कोट्यावधी राक्षस जे स्वतःला आतुरबळी समजतात, महाबळी समजतात, पराक्रमी समजतात, अति रती महारथी समजतात, त्या सगळ्यांची भोंड तू जिरवली. सगळ्यांना सभेच्या ठिकाणी नागवलं. रावणाच्या सभेमध्ये कळ लावण्याचं काम हनुमंता तू केलं. एवढी ख्याती तू केली. असं चिंतन सीता माऊली हनुमंताच्या गुणाचं, कीर्तीचं, पराक्रमाचं वर्णन करत होत्या. आणि हेच ब्रह्मपत्रामध्ये हनुमंतरायांनी ब्रह्मदेवाकडून लिहून आणलेले. आणि प्रसवनगिरी पर्वतावर सगळी सभा बसलेली आहे. रामरया श्रोत्याच्या भूमिकेमध्ये लक्ष्मण दादा ब्रह्मपत्र वाचत आहेत. आणि हा कथा भाग त्या ब्रह्मपत्रामध्ये चालू आहे. एवढा करिता ही आकांत येते आलासी हनुमंत, नाही कळले लंकेत ऐसा समर्थ तू एक. तू लंकेत आला, सगळ्यांची फटफजिती केली, सगळे तारांबळ उडवून दिली. लंकेमध्ये त्रेधा तिरपीट करून टाकलं. ज्याला 3, 13, 9, 18 म्हणतात ना, अशी अवस्था लंकेत करून टाकली. रावणाला गांजलं, रावणाची सभा गांजली, घर धांडोळी घेतली. एवढं करून तू अशोकवनात माझ्या भेटीला आलास. हे कुणालाच सहजासहजी कळलं नाही. नेमकं कोण आले, नेमकं कोण काय करतोय याचा आतापत्ता सुद्धा तू हनुमंता लागू दिला नाहीस. लंकेमध्ये एवढा आकांत तू माजवला. लंकेच्या महान महान निशाचरापुढं, प्रधानापुढं, सेनापतीपुढं, यवम राजा रावणापुढं महान संकट तू उभा केलं. सगळे घाबरून सोडले. सगळ्याच्या मनामध्ये तुझ्याबद्दल एक धडकी भरली. एवढं कार्य करून समर्थ असणाऱ्या हनुमंता तो अशोकवनात आला, माझी भेट घेतली. काय तुझं आगळं वेगळं भक्ती प्रेम आहे, काय तुझं सामर्थ्य आहे, काय तुझ्याकडे चमत्कार आहे, याचं वर्णन करावं तेवढं थोडं. कारण जसा श्रीराम समर्थ आहे, करता एकची श्री रघुनंदन आहे, त्या रामाचा भक्त हुबेहूब रामरयाच्या सामर्थ्याच्या बरोबरीचं सामर्थ्य हनुमंत तुझ्याकडं आहे. ऐसा समर्थ तू एक या त्रिभुवनामध्ये आहेस. माऊली सीता हनुमंतरायाला बोलते. रावण मंदोदरी एकांत, तिचा ऐकोनी स्वप्न वृत्तांत, आलाशी अशोकवनात, अति समर्थ तू एक. काय तुझ्याकडे ज्ञान आहे हनुमंता. लंकेमध्ये सीताचा शोध म्हणजे माझा शोध घेत असताना सीता माऊली म्हणते तू घरधांडोळी घेतली. प्रत्येकाच्या राजमहालाला तू गेला. जे प्रधान असतील, सेनापती असेल, राजवर्ग असेल, त्यांच्या कक्षाला, त्यांच्या घराला तू गेलास. सीता सापडते का पाहिलंस. रावणाच्याही राजमहालाला तू गेलास. रावण मंदोदरी एकांतामध्ये होते.
त्यांच्या चाललेला संवाद तू गुप्त रीतीने ऐकलास. तिथंच तुला समजलं की सीताच वास्तव्य अशोक वनामध्ये आहे. माझ्या स्वामीची स्वामिनी अशोक वनामध्ये, रावणाच्या लंकेमध्ये अशोक वाटिका नावाची बाग आहे, त्या बागेमध्ये आहे असं तुला कळालं आणि तू लगेच अशोकवन गाठलं. कुणी तुला अडवू शकला नाही, कुणी तुला थांबवू शकला नाही, कुणाला तो दिसला नाही. ऐसा तू समर्थ एक, खरोखर तुझ्या पराक्रमाला तोड नाही, अजोड असा तुझा पराक्रम आहे. माऊली सीता हनुमंत याला सांगत असताना म्हणते, रावणाचा आणि मंदोदरीचा एकांतामध्ये संवाद हनुमंतांनी ऐकला. त्या संवादामध्ये सत्यपतिव्रता मंदोदरी माऊली आपल्याला पडलेलं स्वप्न आपल्या पतिदेवाला, म्हणजेच ज्याचं 14 चौकड्याचं राज्य आहे, जो 10 तोंडाचा रावण आहे, जो फार गर्विष्ठ आहे, घमेंडी आहे, अहंकारी आहे, ज्यानं सीता माऊलीचं अपहरण करून आणलं, त्या राजा रावणाला त्याची बायको, त्याची महाराणी, त्याची पट्टराणी मंदोदरी स्वप्न वृत्तांत सांगत होती. आणि तो स्वप्न वृत्तांत हनुमंता तू ऐकला आणि माझ्या भेटीला अशोक वनामध्ये आला. सीता माऊली हनुमंतरायाला बोलते, तुझ्यासारखा सर्व कार्य करण्यामध्ये आणि ते पूर्ण करून यश संपादन करण्यामध्ये पटाईत असणारा, तरबेज असणारा रामभक्त, ज्याच्या मुखामध्ये रामनामाचं खुराक आहे, असा तो समर्थ, प्रतिभावंत रामाचा शिष्य आहेस, अशी माऊली बोलते. ऐसा प्रताप शिरोमणी पावलासी अशोकवनी, तुची जनक तुची जननी राम घेवणी शीघ्र यावे. पुढे ब्रह्मपत्राचं वाचन लक्ष्मण दादा करत आहेत. सीता माऊली म्हणते, असा प्रताप शिरोमणी हनुमंता तू आहे. ऐसा प्रताप शिरोमणी पावलासी अशोकवनी, तू अशोकवनामध्ये पोहोचलास. माझी शुद्धी आता तुला प्राप्त झालेली आहे. तो आता माझी माय आहे. सीता माऊली हनुमंताला काय म्हणते, हनुमंता तू माझी माय आहे आणि तूच माझा बाप आहे. गातो आवडीने हो, गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तुची घन श्याम. गातो आवडीने, गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तुची घन श्याम. तूच माझी आई, तूच माझा बाप, मुकी नाम घेता घेता जाई पाप. तूच सखा कृष्ण, तूच सखा कृष्ण, तुझा मी सुदाम, तूच माझा राम, तुची घन श्याम. तूच माझा राम, तूच घन श्याम. गातो आवडीने गोड तुझे नाम, गोड तुझे नाम. करता करविता तू भगवंत, वेळोवेळी गातो गातो अभंग. ह्या विमुखी नाम
निश्चय हा ठाम घ्यावे मुक्ती नाम निश्चय हा ठाम तूच माझा राम तूच घनश्याम गातो आवडीने ओहो गातो आवडीने गोड तुझे नाम तूच माझा राम तूची घनश्याम ओ तूची घनश्याम गातो आवडीने विठ्ठला केशवा सत्यनारायण विठ्ठला केशवा सत्यनारायण वारकऱ्या हाती दिसे टाळवीना घ्यावे मुक्तिदान निसे वाटपान तूच माझा राम तूची घनश्याम गातो आवडीने गातो आवडीने गुड तुझे नाम तूच माझा राम तूची घनश्याम सीतामाऊली हनुमंतरायाला म्हणते तू माझा माय बाप आहेस तू माझी आई आहेस तू माझा बाप आहेस तू आता काय करावं रामरयाला शीघ्र लंकेला घेऊन यावं एवढी माझी तुला विनंती आहे हनुमंता अशी सीता माऊली बोलते तुझी होईन मी दाशी चरण झाडीन निज केशी शीघ्र आणावे श्रीरामाशी मनोनी पायासी लागली सीता माऊली हनुमंतरायाला म्हणते ए हनुमंता मी तुझ्या चरणाची दाशी होईल तुझं चरण माझ्या असणाऱ्या केसानं झाडील पण माझी विनंती ऐक हनुमंता ताबडतोब रामरायाच्या भेटीला तू जावं माझी शुद्धी रामाला सांगावी शीघ्र ताबडतोब तातडीनं लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं लवकर लवकर रामाला घेऊन यावं म्हणून सीता माऊली हनुमंताच्या पायाला लागली हनुमंतरायाचं पाय पकडून हनुमंतरायाचं दर्शन घेऊन विनंती करू लागले तुवा वंदिले माझे चरण म्या काय व्हावे उत्तीर्ण आले हनुमंताशी स्फुरण भेटवीन श्रीराम ए आई तू जगाची जगन्माता आहे अगं तू सीता आहेस माझ्या स्वामीची कांत आहे माझ्या गुरुची पत्नी आहे माझ्या देवाची देवी आहे माझ्या भगवंताची अर्धांगिनी तू आहे तू माझं पाय पकडावा तू माझं दर्शन घ्यावं आणि मी गप्प राहावं हे योग्य आहे का म्हणते हे माऊली आहे सीता जानकी आहे हे तू जे माझं पाय पकडलेत ना याच्यातून मी नक्की उत्तीर्ण होणार ही माझी परीक्षा आहे माऊली आहे या परीक्षेतून मी भरपूर गुण संपादन करून मी यश संपादन करीन रामरायाची भेटी घेईन आणि हनुमंतराया म्हणतात तुला श्रीरामाला भेटवीन असं म्हणत असताना हनुमंतरायाच्या अंगामध्ये एक आवेश निर्माण झाला स्फुरण आलं हनुमंताला तुझ्या एवढी अवस्था विलंब काय सावो आता शीघ्र भेटवीन श्री रघुनाथ बैस आता मम पृष्ठी हनुमंतराया सीता माऊलीला म्हणतात तुझ्या मनात रामरायाला भेटायचंय ना कशाला काळजी करते आई
एका क्षणार्धामध्ये रामरायाची सीता माऊली तुमची भेट घडवून आणतो. चांगल्या कामाला आता उशीर नको. ताबडतोब रामरायाची तुमची भेटी घडवून आणतो. एक करा म्हणले, तुम्ही आता माझ्या पाठीवर बसा, पाटकुळी बसा. एक उसळी घेतो म्हणले, उड्डाण करतो, रामापाशी नेऊन तुम्हाला पोचवतो आणि रामाची तुमची भेट घडवून आणतो. तुम्ही पाटकुळी लगेच बसा, माझ्या पाठीवर बसा. बसावर लवकर. बसताय ना? रामाची तुमची भेट व्हायची आहे ना? मग भेटी लवकर व्हायची असेल तर माझ्या पाठीवर पाटकुळी तुम्ही बसा. मी रामाची भेट लगेच घडवून आणतो. हनुमंत या सीता माऊलीला राम भेटीविषयीची आवेशाची अर्थता ऐकवतात. अजून हनुमंतराया काय म्हणतात ऐका. माझे पृष्ठी बैसल्या सीता, याची क्षणी श्री रघुनाथा, तुझ भेटवीन मी आता, विलंब वृथा करू नको. ए माऊली ये, सीता जानकी ये. तुमच्या मनामध्ये रामरायाच्या भेटीची आवड निर्माण झालेली आहे. तुमच्या आवडी प्रेमाची जी इच्छा आहे ती इच्छा मी पूर्ण करतो. याच क्षणाला करतो. म्हणून संत म्हणतात, याची देही याची देही याची डोळा, भोगी जे मुक्तीचा सोहळा. म्हणून हनुमंतराय ही म्हणतात, माऊली तुम्ही जेवढ्या लवकर माझ्या पाठीवर बसाल तेवढ्या लवकरात लवकर मी रामाची तुमची भेट घडवून आणतो. तुम्ही पाठीवर बसायला, माझ्या पाटकुळी बसायला उशीर लावू नका. बसा लवकर, मी तुमची रामाची भेट घडवून देतो. चांगल्या कामाला उशीर नको. असं हनुमंतराया सीता माऊलीला आपल्या पाटकुळी बसण्याची विनंती करतात. आता हनुमंतरायाच्या पाठीवर माऊली बसतात का? बसत नाहीत का? का बसत नाहीत? मग हनुमंतराया सीता माऊलीची रामाची भेट घडवून आणत नाहीत का? पुढं ब्रह्मपत्रामध्ये लक्ष्मण दादा काय वाचत आहेत? ब्रह्मदेवानं नेमकं त्या पत्रामध्ये अजून मजकूर काय लिहिलेलं आहे याचं चिंतन तुम्हाला पुढील भागामध्ये आपल्या शिवेमध्ये ऐकायला मिळेल. ते चिंतन अतिशय गोड आहे. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. कुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. हरिदेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नाही भिन्न वपू. यती यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश. शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. हरि रेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नहीं भिन्न वपू. यती यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती.
प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानि मा परम भागवतानुस्मरामि परम भागवतानुस्मरामि श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभव सदाशिवा सहजरूपां चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलपती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका तरत्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सुगुणा निर्गुणा जग जनिता जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्ण तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावी हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावी केशव नारायण माधव गोविंद विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षण वासुदेवा प्रद्युम्न अनिरुद्ध पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दन भूपेंद्र हरिहर श्रीकृष्ण श्री विठ्ठल पांडुरंगा भगवंत केशव नारायण माधव गोविंद विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेश पद्मनाभ दामोदरा संकर्षण वासुदेवा प्रद्युम्न अनिरुद्ध पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दन भूपेंद्र हरिहर श्रीकृष्ण श्री विठ्ठल पांडुरंगा भगवंत जनार्दन एकनाथ 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 अमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली अमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल